नमस्कार मुलींनो, आज आपण खेकडीचं कालवण बनवणार आहे. एक गावरान खेकडे आणल्यात, सुननं आणल्यात. ती गावाला गेली होती ना माहेरी, तिने तिकडून खेकडे आणल्यात भंडारदऱ्यावरून. आता आपण या खेकडीचं कालवण बनवणार आहे. मसाला भाजून मस्त पुन्हा मसाला भाजतोय. मसाला भाजून झाला का खेकडीच्या कालवणाला, मग आपण आता कालवणला फोडणी घालू. खेकडाच्या खोबरं आहे, थोडे तांदळाचे दाणे टाकलेत, खोबरं, अद्रक, गरम मसाला थोडासा घेतलाय, दुसरा वाटलेला मसाला आहे, सुकलेला मसाला असतोय ना. आता आपण खेकडाचं कालवण करायचं चालू केले. आता आपण कांदा टाकतोय. फोडणीला कांदा टाकला. होऊ दे कांदा जरा. आता आपण टमाटे टाकले. आता आपण हा सगळा मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये. हा लाल मसाला आहे, हे मीठ, हा गरम मसाला, हा मटन मसाला, धना पावडर, हळद हे आपण त्याच्यात टाकणार आहे. आता आपण त्याच्यात वाटलेलं खोबरं, लसूण ते त्याच्यात ओतायचे. आता आपण त्याच्यात हे खेकडं टाकणार आहे. हे पण त्याच्यात टाकणारे नांग्या शिजायला. सगळ्या नांग्या छान लागतात खायला. चुनले टाकल्या, पोरं म्हणजे असे टाक, त्यांना असं आवडतात चुकून खायला मस्त. अशा ठेचून टाकतोय आपण, त्याचा रस्सा करून टाकतोय नांग्यांचा. ते म्हणले असे नांग्यांचा रस्सा नको करू, आता या टायमाला असंच बनव म्हणे. मग असंच बनवलं. अशा चुकून खायला चांगल्या वाटतात. मुलीच्या मुली आल्या त्यांना आवडते.
आमच्या गावाला खेकडा मासे भरपूर असतात. आम्हाला खायचे खेकडा माहिती आहे, बनवायच्या पण माहिती आहे. त्याला शिजायला लागेल ना, त्या अर्धा घंट्यामध्ये 10-15 मिनिटात शिजेल मस्त. तरी अर्धा घंटा लागेल, शिजू दे जरा. आता कालवणाला कसा मस्त रंग आलाय. आता आपण जेवायला बसू, वाढून घेऊ खेकडाचं कालवण खायला. या खायला खेकडाचं कालवण. थाळी आमची तयार झाली खेकडीचं कालवणाची. आता जेवतात ते मुलं. कशी वाटते बघा तुम्हाला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.